नमस्कार मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलो गणपतीपुळे इथे। आज 18 फेब्रुवारी 2026 बुधवार आणि आता वाजले सायंकाळचे 7:30। आपण चाललो दर्शनाला। हे आपलं हॉटेल आहे। हे हॉटेल आहे आपलं। मी दाखवील तुम्हाला नंतर आतून। आज गर्दी वाटून राहिली मंदिरामध्ये। पार्किंग आहे प्रायव्हेट। आपण आता मेन चौकात चाललो। हे लंबोदर टी स्टॉल स्पेशल गुळाचा चहा आहे मित्र इथे। आणि हे दादा चालवतात। दादा नाव काय तुमचं? दीपेश। कधी तुम्ही आले तर दीपेश दादाजवळ तुम्ही चहा पिऊ शकता। एक नंबर आहे। आम्ही इथेच चहा पिऊन राहिलो। मित्र इथे चहा पिलो आपण आत्ता। आणि इथे हे चौक आहे मित्र गणपतीपुळेला दर्शनाला जाताना। हे बघा, हे वर तुम्हाला कपिल लॉज दिसत असेल। हे आपलं हे कपिल लॉज। हे इथे थांबत होतो आम्ही। हा रस्ता आहे तिथे जायसाठी कपिल लॉजला। हा, आणि हे MTDCचा रिसॉर्ट आहे। MTDCचा आपलं हॉटेल थांबलो ते दिसत आहे ना टाउन प्राईडचं। आणि या हॉटेलला आपण थांबलो आहे टाउन प्राईडला। या हॉटेलला आपण थांबलो आहे टाउन प्राईडला। चला मित्र, दर्शनाला जाऊ आता। रोडचं काम चालू आहे मित्र। इकडून नाही आलो आपण। हा रस्ता बंद आहे, नाही तर इकडून सरळ गाडी येते। आपण गावातून आलो मागच्या रस्त्याने, नाही तर यायला हेच रस्ता आहे। हा, या रोडचं काम चालू आहे। आणि ही गणपतीपुळेची कमान आहे, दिसत असेल तुम्हाला। आता याच्या आतमध्ये देवस्थान आहे, समुद्र आहे। जाऊ आपण चौपाटीवर। तुम्हाला आवाज येत असेल बघा। इकडे याच्या बाजूला समुद्र आहे मित्र। दाखवतो मी तुम्हाला। आपण घोडागाडीत वगैरे बसू छान। हे जे तुम्हाला रस्ता दिसून राहिला, हे बाजूचा आहे हे रस्ता दाखवून राहिलो मी। हा वाला रस्ता हे प्रदक्षिणा मार्ग आहे मित्र। हो, मंदिराला 1 ते 1.5 किलोमीटरची 2 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे। हे आपण उद्या मारूया सकाळी, त्याचा व्लॉग काढील मी।
डोक्यात येणार, तुझ्या डोक्यात, लोकांच्या डोक्यात काहीतरी त्यातलं मार्ग निघतोय चांगला. ते असं म्हणजे तुम्ही तसं केल्यानंतर ना मग आईला मग काय नव्हतं चालणार हमारे खान पे बसू दे समोरच्या याचा उपयोग होता मित्र. बाबा आपण चाललो आता, एवढी गर्दी नाही आहे आतमध्ये, माहीत नाही, आणि इथे नाही आहे गर्दी. अशी प्रथा आहे मित्र. गणपती च्या आपण दर्शनाला जातो तेव्हा उंदीर मामाच्या कानात आपले जे दुःख आहे ते बोलतात. ते मामा मग बाप्पाला सांगतात. इथे हातपाय धुण्याची जागा आहे मित्र. इथे हातपाय धुवायची जागा आहे आणि इथे थंड पिण्याचे पाणी आहे. असा परिसर आहे मित्र हो गणपतीपुळेचा. या मंदिरात आलं की खूप छान वाटतं. आणि मित्र इथे धड इथे आहे. मग गणपतीचं बाप्पाचं धड इथे आहे. आणि आपण ज्याला तोंड म्हणू, त्यांचे डोके म्हणू, ते उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो मी. शुंडा गणपती म्हणून आहे, शुंडानंद. ते मी उद्या तुम्हाला दाखवतो. तिथे प्रदक्षिणा मार्गावर आहे. इथे फक्त धडापर्यंतच गणपती आहे, बाकी तिकडे आहे प्रदक्षिणा मार्गामध्ये. तेही दाखवतो मी तुम्हाला. गजानन महाराज की जय. महाप्रसाद चालू झाला मित्र. तेव्हा महाप्रसाद चालू झाला. ही मंदिर आहे मित्र. या प्रवेशद्वारातून आपण जाऊ, प्रवेश घेऊ, दर्शन करू छान. आणि मग तुम्हाला मी बाहेरचा परिसर दाखवतो. या आली सुनीता कॅमेरा घ्यायला. हे इथे मित्र अलाव नाही आहे कॅमेरा, त्याच्यामुळं मी हिच्याजवळ देऊन देतो. आता मित्र असं मंदिर आहे गणपतीपुळेचं. बघा, हे दीपस्तंभ आहे. बघा किती छान आहे हे. आणि मंदिर बघा किती सुंदर आहे. मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो. छान आहे. हे बघा, समुद्राचा आवाज येऊन राहिला असेल तुम्हाला, परंतु आता अंधारामध्ये समुद्र दिसत नाही, तरी ते तुम्हाला फेसाळ दिसत असेल. बघा,
जा श्लोक 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 मस्ती नको करू ना. आम्हाला नको दिसू. सुंदर मंदिर आहे मित्र. आता मी तुम्हाला मेन गेटचं दर्शन करवतो, तेव्हा तुम्ही दर्शन करून घ्या गणपतीचं. तिथे आतमध्ये अलाव नव्हता कॅमेरा, त्याच्यामुळं मला शूटिंग घेता नाही आली. मेन दरवाजाचं मी तुम्हाला दर्शन करवतो. दर्शन करून घ्या मित्र. हेच ते मेन गेट आहे. या गेटमधून सरळ तुम्ही दर्शन करून घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुम्हाला दिसत असेल गणपती खाली आहे. बाय बाय बाय. दर्शन गणपतीचं दर्शन करून घ्या मित्र. दिसून राहिली शेंद्राची मूर्ती दिसून राहिली बाहेर. तेच गणपती आहे मित्र. आमच्या थकल्या फिरू 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 थकल्या आता हे. तेव्हा चेहरा कसा दिसून राहिला पहा. थकल्या थकल्या. हो 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 मित्र, असा परिसर आहे मंदिराचा. छान सुंदर परिसर आहे आणि मंदिर पण सुंदर आहे. हे बघा किती छान मंदिर आहे. आणि मंदिराच्या समोर बिलकुल अगदी समुद्र आहे. तुम्हाला आवाज येत असेल. आता रात्री दाखवता नाही येऊन राहिला मला. मी उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला. बरोबर बटनाला हात आराम नाही. वातावरण छान आहे. मस्त थंड हवा चालू आहे मित्र. मस्त हवा चालू आहे छान. महाराज आले आमचे. गणपतीला दर्शन. मित्र हे त्र्यंबक भट भिडे जे होते यांनाच गणपतीचा बाप्पाचा साक्षात्कार झाला इथे. तर त्यांनी मग इथे मंदिर बांधलं. हे यांची समाधी आहे. ते दर्शन करून घ्या.
सांग ना. ही आता महाराज आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे. इथे पहिले हां इथे पहिले गणपती मंदिर असं काही नव्हतं, परंतु इथे पूर्ण रान होतं, जंगलाचा भाग होता आणि टेकडी होती अशी. तर रोज गुराखी यांचे म्हणजे हे जे खोत आहे यांचे गाई वगैरे घेऊन इथं चारायला घेऊन यायचे. त्यातली एक गाय जी होती ना, रोज एका ठिकाणी उभी राहून पान्हा सोडत होती. म्हणजे तिचं दूध पूर्ण म्हणजे ती एक प्रकारचा आपण अभिषेक कसा करतो त्याप्रमाणे दूध पूर्ण गाय हे करत होती, पान्हा सोडत होती. पण मग असं करता करता गुराख्याच्या एक दिवस लक्षात आलं. पण त्याने या खोतांना सांगितलं. या खोतांनी सुद्धा स्वतः निरीक्षण केलं आणि पाहिलं. मग त्याच्यानंतर मग त्यांनी असं ठरवलं की बा काहीतरी विशेष आहे. पण त्याला खास करून गणपतीनं दर्शन दिलं स्वप्नात आणि सांगितलं की मी इथे आहे म्हणून. आणि मग त्यांनी तिथे खोदकाम केलं. खोदकाम केल्यानंतर श्री गणेशाची मूर्ती सापडली. पण मूर्ती अशी सापडली की धड फक्त सापडलेला आहे आणि त्या धडापासून जे एवढी मूर्ती जी आहे प्रतिकृती जी आहे गणपतीची, गणपतीचं जे रूप आहे तर ते रूप इथं स्थापन केलेलं आहे. आणि परत सोंड आणि मुख जे आहे तर ते काही अंतरावर आहे. इथून आपण जेव्हा प्रदक्षिणा मारतो त्यावेळेस ती मध्ये लागते, तर त्याला शुंडा गणपती म्हणते. तर प्रदक्षिणा पूर्ण करताना त्याही गणपतीचं दर्शन होते. अशा प्रकारे पूर्ण गणपतीचं दर्शन होते इथे. आणि या खोतांची इथे समाधी आहे. ज्यांना सर्वप्रथम गणपतीने जे दर्शन दिलं ते हे खोत आहे. ठीक आहे. गणपती बाप्पा मोरया. आता हा व्लॉग आपला खूप मोठा झाला. समुद्रावर तिकडे जाता नाही आला आपल्याला अंधार असल्यामुळे. तर आपण उद्या जाऊया. उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत आता इथेच थांबू. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भला. जय बाळू मामा.